ए गणा, ए बाळ गणा, अरे पाणी आण ना. तात्या पाणी घ्या पहिले. तात्या त्रास होतोय आपल्याला माहिती आहे ना. गणा, मला आता पांडुरंगाचं बोलावून आले वाटत. आता मला नाही वाटत मी लय दिवस राहील. तात्या काय बी नका बोलू. अरे तुझी आई होती ना, लई काळजी घ्यायची बघ पोरा. काय लागेल ती लगेच द्यायची. पण आता मला नाही वाटत मी लय दिवस जगन म्हणून. तू म्हणला ना तायडी येणारी भेटायला. 8 फोन केल्या तिला नाही. नुसती मध्ये येते येते येते. काय अडलंय तिचं तिलाच माहिती. कुठं अडलंय. अरे काय मागते ती, देऊन टाक ना तिचं. काही हिस्साच मागते ना, अरे देऊन टाक. तात्या सगळं तिला दिल्यावर तुमचा दवाखाना कसा करायचा, तुमचं ऑपरेशन कसं करायचं, हे जे घरावर कर्ज करून ठेवलंय तुम्ही ते कसं फेडायचं. कर्ज मला काही नको रे बाबा. आता मला सुखानं जवळ मिटायचे दादा. पण ते माझ्या लेकराला देऊन टाक रे बाळा. तुम्ही बहीण भावंड आहेत ना, माझी नका काळजी करू. आता सगळंच तिला देऊन बसतो. काय रे ना, वाला नाही आज. तो आणतो ते चाक कसलं बघतो. वाला नाही म्हणलं इथंच असेल नाणी. झालं काय किसण्या? डॉक्टर म्हणले तात्याला स्टेपला आहे. आणि तात्याची इच्छा आहे की तायडीला बघा. 50 फोन केलं रे तायडीला. फोन केला की एकच म्हणते, हिस्सा देणार असेल तरी येईन, तो तुकडा नाव केला तरी येईन. अरे तो तुकडा म्हणजे माझं आयुष्य आहे रे. ते तुकड्यात तात्याचं ऑपरेशन आहे. त्या तुकड्यात जरासा खर्च आहे. ते तुकडा गेला तर तात्याला कसं वाचून. आणि तात्या म्हणते तायडीला 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 पण तुकडा. अरे लेकीसाठी तात्याचं मन तुटतंय. पण ताईने यायला पाहिजे नव्हतं. कशी येईन? नवरा मोठ्या बापाचा भेटलाय ना. नाही तू चुकतोय का ना. अरे ताई बद्दल असलं बोलू नका. अरे तिनं बिळीच्या घासातला घास तुला ठेवला. तिने तिच्या वाट्याचं बिस्कुट तुला दिलंय. हे विसरलाच होय? मी कायची सरलो नाही. आता ती वाटा मागते ना. हे सासू सासऱ्याचं डोकं आहे. तिच्या नवऱ्याचं डोकं आहे. डोकं त्यांचं असलं तर बोलणार तोंडीच आहे ना. हिला कळाय नको का भावा संग कसं बोलावा. 5 वर्ष झालं रे. आता राग केलाय. डोळ्याने नीट बघितलं मी नाही त्याला. तू वर का मला कधी मामा म्हणून असं झालंय रे. काय का ना. पण तिला पाहिजे हिस्सा. अरे ते हिस्सा पाय लग्न मी मोडलं राखीच नाही ना. गणा असं समज सुधाताई आलीच. अरे एक पश्चिमेचा सूर्य उगायचा बंद होईल. पण ती काही यायची नाही. ए यार लगा, हे तुझा विचार काढून टाक. अरे देव पावला म्हण. सुधाताई आली. गपनालिया का कायला खोटं स्वप्न दाखवतो. ती नाही यायची. अरे बाटगोळा, मी तुला खोटं बोलणारा वाटलो का?
बघ तिकडं. तायडे आवर आहे स्वतःला. 5 वर्ष आले पहिले तात्याकडे चल, पहिले तात्याकडे चल तू. मला माफ करा तुमचा पण विचार नाही केला मी. मला माफ करा. मला जमिनीचा हिस्सा बिस्सा काही नकोय तात्या. माझा नवरा माझ्याकडून बोलून घेत होता, मी नव्हते बोलत. मला माफ कर दाद्या. माझ्या सासू सासऱ्यामुळं आणि नवऱ्यामुळं माझा सक्का भाऊ पक्का वैरी झाला होता. पण आता नाही, मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे, तुम्ही तुमच्या बहिणीला हिस्सा द्या आधी, मग माझ्या भावाकडे हिस्सा मागा. अरे सर्जा, हो बोला की. बघ शेवर एवढे आले तुझ्यासाठी. हा द्या ना. अरे पण धार काढली का? काय राव अण्णा तुम्ही राव, तुम्हाला 10 वेळा सांगितले बरं की जत्रा तुम्हाला सांभाळता खाट खाली विकून टाका. काही नास काय रे तू? तुला साधी गायची धार काढता नाही आली? अरे एक दिवस तरी मला पाहुण्या रावळ मध्ये जाऊन देत जा ना बाबा तुम्ही. हा तात्या जमत असेल तर करा, नाही तर एक ना बार चिंता कायला सांभाळ ठेवल्या तो तुम्ही खात्याची. आणि तशी पण ती कास मला हात घालून देत नाही, कास चुरती. अरे पण तुला जाताना सांगितलं ना तिला भाला घाल म्हणून. आता तुम्ही आलेत ना तर ती दावं घ्या आणि घाला पाय कुठून काढ दूध. सर्जा, तुला ग्लास भरत दूध नाही, गोमतर सुद्धा हात लावून देणार नाही. आणि तात्या गोमतार किती पवित्र असलं ना तरी त्याचा खाण्यात वापर होत नाही. साधं एक काम सांगितलं त्याला तर ते सुद्धा करता येत नाही. हा अहो का आलाय त्याच्या तोंडाशी लागतं तुम्ही? म्हणजे अरे त्याला साधी एक धार काढता नाही आली का? अहो तुम्हाला माहिती ना गाय कास चोरतात, त्याला धार काढू देत नाहीत. अरे जाताना सांगून गेलं होतं त्याला भाला घाल म्हणून. अहो भाला घातलं तरी त्याला दूध काढू देत नाही गाय. अरे 2 दिवस सुद्धा मला पाहुण्याकडे जाऊन द्या ना तुम्ही. हा राब राब राबायचं काय? मी दररोज उठलं की शेण धार शेती उगता घेतलं काय मी तुमचं? काय आल्या किरकिर लावली काय माहिती. बघ एवढं माझं लेकरू कामाचं आहे. सांग त्या कारत्याला तुझ्या. बरं असू द्या, आराम करा. घे त्याचीच बाजू घे सगळी तू. आणि जाऊ द्या, तुम्हाला बी माहिती आहे ना दादा कसा आहे तो. अरे त्याला फक्त एकच काम सांगितलं पण ते नीट करता येत नाही का त्याला? अरे 2 दिवस मी पाहुण्याकडे जाऊ का नाही? मला काय कष्ट, मी काय बैल आहे का राब राब राबायचं? सांग त्या कारत्याला. बरं बघ आता माझं जास्त लेकरू, रक्त बघ, गाळू नका, आलेलं आराम आहे. करा. जाऊ तुला त्याच्यात खवा आणलाय शेवरी एवढी, त्याला दिवस नको बघ भाडव्याला त्या. सर्जेराव आज लय उशीर रे. अरे उशीर म्हणजे काय तुला सांगू बाबा, ते बाप नुसतं मामा कट करते, हे काम कर ते काम कर. त्याला बाप नसलेला बरा माहिती का, नुसतं काम काम काम. हा? बाप नसल्याला बरा. मग काय तरी सर्जा
ज्याला बाप नाही ना त्याला विचार बापाची किंमत काय. अरे पावसाळ्यात छत्री असली तर आपण भिजत नाही, तसे बापाची किंमत आयुष्यात बाप नसला ना घेऊनच चटका खावा लागत. लहान होता बाप सोडून गेला, तेव्हापासून कसा जगतोय माझा मला माहिती. अरे एखादा साप दिसला ना की आपण आई ग नाही म्हणत, बापरे म्हणतो. का तर त्यावेळेस आपल्या समोर संकट असतं. मग त्यावेळेस बाप सोबत नसला ना तरी बापाचा आधार असतो. तुला तर बाप आहे, जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत किंमत करायला शिक भावा. बाप नावाची सावली निघून गेले ना गावात कुत्र किंमत देत नाही. आणि म्हणा बाप मेल्याला बरा. भावा चुकलं राव माझं. याच्याने ठेच लागले ना तोच कळलं होतं मला. बरं जा कोण आणि ऐक, जमलं तर बापाला माफी माग. बघ रागावणार नाही, पाठीवर थाप दे. नाही बादली कुठे ठेवली रे? अरे बादली कुठे ठेवली? आणि आमचं तर नुसतं मोग आहे बाबा. बादली सर इकडे ती बादली. तू धार काढली रे? हा मग दूध काढलं ना. आणि तू तर म्हणला मला धार काढता येत नाही. अहो तात्या जीव लावला ना परक पण आपलं होतं. ते तर आपलं मुख जनावर आहे. काढली मी दूध. तात्या मला माफ करा. मी तुम्हाला जे नाही ते बोललो, लय वाईट वाटलं मला. परत माझ्याकडून अशी चुकी नाही म्हणत. अरे बाळ, मास्तर पोरांना शाळेमध्ये छडे मारतो, त्या मास्तरचा काय फायदा आहे का? तसंच बाप आहे ना पोरांना बोलतो रागवतो. कशासाठी? त्यांच्या भल्यासाठीच ना. आमचं काय रे, पिकलेलं पाणी आज न उद्या गळणार. पण हे सगळी संसाराचा गाडाला तुला हाकायचा आहे. आणि दोघांनी जर काम केलं ना आपण तर काय माईची आली ते आपण असं जग ना इकडचे तिकडे करू. फक्त तू काम करत राहा. हा तात्या मी आता काम करीन. आणि मला बाप नावाची सावली काय असते ना ती आज कळली बरं का. त्याला बाप नाही ना तो आज काय शोषितोय ना मी आज जवळून बघितलं. वा, त्यामुळे मला माफ करा. मी काय अशी परत चूक करणार नाही. आणि हा आजचे दिवस बरं का, ते उद्यापासून काय दारा बिरा मी काढणार नाही काही. कारण हा वावरातली काही कामं सांगा ती करतो मी. पण शेण बिन दारा बिरा ते जमणार नाही. शेणाचा वास येतो. शेणाचा वास? अरे चित्रवाचं शेण ना हीच आपला अत्तर आहे, मोठं सुगंध आहे आणि त्याचा वास येतो. जाऊ जाऊ का मग? वर्ग मोठं झाले नाही म्हणतोय पण हातभार लावतोय ना. कळी त्याची त्याला